गृहमंत्रीपदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल. शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्रीपदावर अद्याप चर्चा सुरू आहेत. श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत. शिंदे गटाच्या गुलाबराव पाटलांचा दावा. तर ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा अधिक बहुमत मिळालं असतं. भाजप नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य. अजितदादा सोबत नसते तर आमच्याही 100 जागा निवडून आल्या असत्या. गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. तर अजितदादा नसते तर शिंदे गटाचे काय हाल झाले असते याचा विचार करा. मिटकरींचा पलटवार. माझ्याच पक्षातील नेत्यांनी माझं काम केलं नाही. संजय गायकवाडांचं प्रतापराव जाधव संजय कुटेंवर आरोप. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची निवड. रोहित पाटील मुख्य प्रतोद तर उत्तम जानकरांकडे प्रतोदपदाची जबाबदारी. मार्कडवाडीतील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्यावर ठाम. प्रशासनाचा विरोध मात्र मीडिया आणि नागरिकांच्या मदतीनं मतदान होणार. जानकर गटाची भूमिका. प्रत्येक दाम्पत्याला 3 अपत्य असावीत. लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा कमी व्हायला नको, अन्यथा समाज नष्ट होतो. सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. धाराशिवमध्ये मनोज जरांगेंचं शक्ती प्रदर्शन. यापुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर होण्याची शक्यता. जरांगेंचा इशारा. फेंगल चक्रीवादळाचं रौद्र रूप. केरळमधील मलप्पुरम, कोझिकोड, वायनाड आणि कन्नूरमध्ये रेड अलर्ट जारी. तर तळकोकणात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा अंदाज. मच्छीमारांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचा इशारा.